शेळीपालक शेतकरी बांधवांनो, आपण जर शेळीपालन व्यवसाय करत असाल किंवा शेळीपालन व्यवसाय करण्याचा जर विचार करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपला जो इन्कमचा सोर्स असतो किंवा स्रोत असतो ते आपल्या शेळीपालनातून किंवा शेळ्यांकडून मिळालेली जी करड आहेत तो आपल्या ह्या व्यवसायाचा आत्मा असतो. म्हणजे की सर्वात महत्त्वाचे जे आपल्याला म्हणजे नफा मिळणार आहे किंवा जे पैसे मिळणार आहेत किंवा जे उत्पन्न मिळणार आहे ते आपल्याला शेळ्यांची करड विक्रीतून किंवा ती करडांची लहानाची मोठी करून त्याच्यातूनच आपल्याला इन्कम मिळणार असतो. तर याच विषयी मित्रांनो आपल्या कार्डांची मरतूक कशी कमीत कमी करता येईल आणि ह्या विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आपण नक्की शेवटपर्यंत पाहा. तर मित्रांनो मी यासीन खान, राहणार लौंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपला NLM या योजनेअंतर्गत झालेला जवळपास 450 उस्मानाबादी शेळ्यांचा हा गोट फार्म आहे. तर मित्रांनो आपण या शेळीपालनामध्ये जवळपास 5 वर्षापासून काम करत आहे. तर तोच अनुभव मी तुम्हाला किंवा जो आपण स्टडी केलेला आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिला म्हणजे मित्रांनो आवश्यक काय आहे, तर ज्यावेळेस आपल्या शेळ्या विणार आहेत किंवा आपल्याला माहिती असतं की आता आपल्या शेळ्या किती दिवसाच्या गाभण आहेत, कधी विणार आहेत, काय त्याचं रेकॉर्ड पण आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो आपल्या शेळ्या विणार आहेत तर त्यावेळेस आपली उपस्थिती तिथं खूप महत्त्वाची असते. नाहीतर मित्रांनो बरेच जण काय होतं की चालला म्हणजे मित्र फिरायला चाललेत, कुठं गोव्याला चालले, तिकडे चालले, तिकडे चालले, तर चालला लगेच आपण त्यांच्याबरोबर फिरायला. तर ह्या गोष्टी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाळायच्या आहेत. बाहेर फिरणं टाळावं लागेल तुम्हाला किंवा कोणाचे लग्न असतील, काही कार्यक्रम असतील तर हे कायमस्वरूपी टाळायची पण आवश्यकता नाही. परंतु ज्यावेळेस आपल्या शेळ्या विणार आहेत त्या कालावधीमध्ये आपली उपस्थिती तिथं खूप महत्त्वाची असते. आता ही उपस्थिती महत्त्वाची का असते मित्रांनो ते पण सांगतो तुम्हाला. बघा आपल्या कुटुंबातील एखादी नातेवाईक कोणी डिलिव्हरीचा असेल तर आपण सगळे घरातले सर्व व्यक्ती आपण दवाखान्यामध्ये जात असतो. का जात असतो? तर त्या व्यक्तीला तिथं आधार मिळत असतो की आपल्या जवळचे कोणीतरी आपल्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मनातली भीती तशी जवळपास नाहीशी होत असते. तेच काम आपल्याला शेळीपालनामध्ये पण करायचंय. मित्रांनो आपले जे हावभाव आहेत किंवा त्यांचं जे असतंय मनातल्या भावना हे आपल्याला पण ओळखता आलं पाहिजे आणि तेच खरं काम आपलं ह्या शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये आहे. तर ह्या गोष्टीसाठी आपली पहिल्यांदा उपस्थिती तिथं महत्त्वाची आहे. ज्यावेळी शेळी समजा वेळ लागली, तिला काही अडचण आली तर तिला आपल्याला मदत पण करता आली पाहिजे. म्हणजे पिल्लू अडला असेल किंवा ते काढता निघत नसेल तर त्याचा श्वास गुदमरला नाही पाहिजे. तर थोडीशी आपण तिला मदत करून ते पिल्लू पण आपण काढलं पाहिजे. आता समजा शेळी विली तर तिथून पहिलं जे काम असेल आपलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे काम आहे तर मित्रांनो त्या पिल्लाचं नाक आणि तोंड स्वच्छ करणे. आता हे स्वच्छ का करायचं? तर पहिल्यांदा पिल्लू जन्मल्याबरोबर त्याला सर्वात महत्त्वाची जर पहिली आवश्यकता कशाची असेल तर ती श्वास घेण्याची आवश्यकता असते. म्हणजे त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला पाहिजे. जर त्या पिल्लाच्या नाकावर किंवा तोंडावर जर घाण राहिली आणि त्याची जर ते श्वास नाही चालला तर ते पिल्लू काही पुढच्या मिनिटामध्ये गुदमरून मरून जातं. म्हणजे सुरुवात आपली मरतुकीची ह्या स्टेज पासूनच चालू होत असते. म्हणून प्रत्येक वेळ किंवा प्रत्येक स्टेजनुसार आपल्याला त्याच्यामध्ये काळजी घेणं किंवा काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता ह्याच्या अगोदरची पण मित्रांनो गाभण काळातली पण काळजी आहे. परंतु सगळीच माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपली होणार नाही तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण देऊया. तर आता जन्मल्यानंतर आपण पहिल्यांदा पिल्लू स्वच्छ केलं. तर स्वच्छ केल्यानंतर लगेच त्याला आपण जेवढं लवकर तुम्हाला शक्य होईल म्हणजे मी तर असे म्हणेन की पहिल्या 5 मिनिटामध्ये जरी तुम्हाला पिल्लू पाजता आलं तरी तुम्ही ते पहिलं 5 मिनिटामध्ये दूध पाजायचंय. जास्तीत जास्त तुम्ही अर्ध्या तासापेक्षा वेळ त्याच्यामध्ये वाया घालवायचा नाही. कारण हे कशामुळे मित्रांनो की पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं जे चीक आहे ते सगळ्यात जास्त रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे जेवढे काही आजार येणार आहेत त्याच्या आयुष्यामध्ये किंवा जेवढे रोग येणार आहेत त्याच्यापासून लढण्याची सगळ्यात जास्त शक्ती त्याला त्या चिकातून मिळत असते. एवढी ताकद मित्रांनो त्या चिकामध्ये आहे. म्हणून पिल्लू जन्मल्याबरोबर जर तुम्हाला पहिल्या 5 मिनिटामध्ये जर त्याला दूध पाजता आलं तर ते नक्की पाजा. पहिल्यांदा ते चिळ फोडा. त्याच्यातलं पहिले 1-2 धारा तुम्ही बाजूला काढून घ्या कारण त्याच्यामध्ये बरेच दिवसाची घाण वगैरे असू शकते, बॅक्टेरिया असू शकतात. तर ते 1-2 धारा आपण बाजूला काढून घेतल्या की त्याच्यानंतर लगेच पिल्लाला दूध पाजायचं. आता हे दूध किती पाजायचं मित्रांनो तर पोटभर दूध पाजायचं. म्हणजे जेवढं ते पिल्लू पिल तोपर्यंत त्याला आपण ते चीक पाजायचं आहे. म्हणजे हा पहिला झाला. आता त्याच्या नंतर मित्रांनो आता हे पहिल्या दिवसाचं झालं तर त्याच्यानंतर आता पिल्लांना दूध किती पाजायचं. तर आता शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हटलं मित्रांनो तर असं सांगितलं जातं की त्या पिल्लाच्या वजनाच्या 10% दूध पाजायचं आहे. आता वजनाच्या 10% दूध पाजायचं ठीक आहे, तुम्ही एक वेळेस वजन करू शकता. पण जसं त्याचं वय वाढत जाईल तसं दररोज त्याचं वजन वाढणार आहे. दररोज पिल्लाचं तुमचं 100 ग्रॅम वाढेल, 150 ग्रॅम वाढेल, 200 ग्रॅम वाढेल, 250 ग्रॅम वाढेल. पण ते का आपण दररोज वजन करत बसणार का पिल्लाचं? तर ते शक्य होत नाही. तर त्याच्यासाठी एक ट्रिक असली पाहिजे किंवा आपलं दररोजचं जे ऑब्झर्वेशन आहे ते निरीक्षण आहे. आपण जर तुम्ही ह्याच्यामध्ये नवीन असाल तर तुम्ही वेळ ह्याच्यामध्ये घालवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये. ज्यावेळेस आपल्याकडे पिल्लांची नवीन बॅच येते तर ते ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. लगेच तुमच्याकडे मी आज सांगितलं लगेच तुमच्याकडे उद्या ती निरीक्षण क्षमता आली असं पण होणार नाही. तुम्हाला सातत्यानं त्याच्यामध्ये काम करावं लागेल. तर ते ऑब्झर्वेशन कसं करायचं मित्रांनो तर तुम्ही ज्यावेळेस शेळीच्या कासेजवळ किंवा सडाजवळ पिल्लू सोडता तर सुरुवातीला त्याने सड घेतला मित्रांनो त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्याचा जो दूध पिण्याचा स्पीड असतो तो एकदम फास्ट असतो
आणि जसजसं त्याचं पोट भरत येतं तसं त्याचं हळूहळू हळूहळू ते दूध पिण्याचा स्पीड कमी होतो. मग एक स्टेज अशी येते की त्याचं पोट भरलेलं असतं, त्यावेळेस ते पिल्लू ते सड सोडून देतं तोंडातून, परत थोडासा इकडं तिकडं करतं, परत त्या सडाजवळ जातं, परत तोंडात घेतं, परत ते दूध प्यायला लागतं. म्हणजे ही स्टेज मित्रांनो अशी असते की त्याचं पोट तर भरलेलं आहे, परंतु त्याचं मन भरलेलं नसतं, म्हणून ते परत तिथं जातं, ते परत दूध पित राहतं. जर त्या शेळीला दूध जर जास्त असेल तर ते आणखीन पित राहील, तर ह्याच्यापासून मित्रांनो पुढे त्याला आजार होत राहतात. म्हणजे ते अपचनाचे आजार होतात दूध जास्त झाल्यामुळे. म्हणून आपण काय करायचं, एकदा आपल्या लक्षात आलं की त्यानं दूध पिऊन झालंय, परत तोंड काढतंय, परत पितंय, परत तोंड काढतंय, परत पितंय, असं 2-3 वेळेस झालं की आपण ते शेळीपासून बाजूला करायचंय. म्हणजे त्याचं थोडक्यामध्ये पोट भरलंय. म्हणजे आपलं काय झालंय त्याच्यामध्ये साधारणतः त्याला 10% वजनाच्या त्याला दूध मिळालंय. म्हणजे त्याचं पोट भरलंय. आपल्याला त्याला पोटभर दूध द्यायचंय, कमी पण द्यायचं नाही आणि एक्स्ट्रा पण दूध होऊ द्यायचं नाही. जर एक्स्ट्रा दूध झालं तर मित्रांनो आपल्याला त्याचे आजाराला आपल्याला तो पिल्लू बळी पडणार आहे. आता हे आजार वेगवेगळे आहेत, तुम्हाला ते पण सांगेल मी. पहिल्यांदा ह्या महत्वाच्या गोष्टी, आपल्याला मृत्यू कसे टाळायचे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला टाळायचे. आता हे झालं, आपण त्याला सुरुवातीची स्टेज लक्षात आली. तर पहिले जे 15 दिवस आहेत मित्रांनो, पिल्लाच्या वयाचे जे 15 दिवस आहेत ते खूप महत्वाचे असतात. पहिल्या 15 दिवसापर्यंत जर तुम्हाला पिल्लू वाचवता आलं, तर त्याच्यानंतरच्या ज्या कालावधीमध्ये आहे ते पिल्लांचे मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत असतं. म्हणजे जो सेन्सिटिव्ह जो असेल म्हणजे त्याचा कालावधी जो असेल, तर जन्मल्यापासूनचे पहिले 15 दिवस असतात. आता 3 दिवसाच्या नंतर जर मित्रांनो तुम्ही त्याला अचानक जर दूध जास्त झालं, तर तो ऍसिडोसिस नावाचा एक आजार होतो. म्हणजे करडांच्या मृत्यूचे जे कारण आहेत हे बरेचसे आहेत. म्हणजे थोडक्यात आजार हे एक असेल, तर आता त्या आजाराविषयीची जी माहिती आहे आपण, तर त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओच आपण त्या विषयावरती बनवूया. तर आज आपण दुधाच्या विषयी पहिल्यांदा माहिती घेऊ. आता तर पहिले 15 दिवस आपण त्याला चांगल्या पद्धतीनं पोटभर दूध द्यायचं, एक्स्ट्रा दूध द्यायचं नाही. आता त्याच्यानंतर मित्रांनो त्याला पहिला जो 15 दिवसाचा जो कालावधी आहे तिथून पुढे मृत्यूचं प्रमाण कमी होईल. 15 दिवसानंतर तुम्हाला जास्त काळजी करायची गरज पडत नाही. मग 1 महिनाभर पिल्लाला फक्त दूध आणि दूध आपल्याला पाजायचंय. आता इथपर्यंत दूध का पाजायचं मित्रांनो, तर 1 महिनाभरचं जे पिल्लू असतं किंवा 1 महिन्याच्या आतलं जे पिल्लू असेल, तर त्याला आपल्या जठराला, म्हणजे माणसाच्या जठराला जसा एकच कप्पा असतो मित्रांनो, तसं लहान पिल्लांच्या जठराला पण 1.5 महिन्यापर्यंत एकच कप्पा असतो. म्हणजे मोठ्या जनावरांमध्ये जर आपण पाहिलं किंवा मोठ्या शेळ्यांमध्ये जर पाहिलं, तर जठराला 4 कप्पे असतात. 4 कप्पे कोणकोणते असतात? रुमेन असेल, रेटिक्युलम असेल, ओमेझम असेल, अबोमेझम असेल. आता ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात येत नसतील, तर तुम्ही 7वी-8वीच्या जे शाळेमध्ये मुलं शिकतात त्यांना जरी तुम्हाला विचारलं, तरी सुद्धा ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकतील. पण तुम्ही एवढं जरी लक्षात घेतलं की त्यांच्या जठराला 4 कप्पे असतात. तर जे महिन्यापर्यंत किंवा 1.5 महिन्यापर्यंत जे पिल्लू आहे, तर त्याच्या जठराला एकच कप्पा असतो. त्यावेळेस म्हणून आपण त्यांना खुराक द्यायचा नाही किंवा चारा द्यायचा नाही. कारण जोपर्यंत त्याचा रवंथ फिरत नाही त्यांना हे चारा वगैरे खाल्लेलं पचत नाही. तर ते अपचनामुळे आणखीन त्याच्यामध्ये आजार वाढू शकतात. म्हणून पहिला 1 महिना आपण फक्त दूध आणि दूध पाजायचंय. तिथून पुढे मित्रांनो त्यांना आपण शेंगदाणा पेंड वगैरे ठेवायला हळूहळू चालू करायचं. म्हणजे ते तोंडामध्ये घेईल सुरुवातीला, परत ते टाकेल, म्हणजे सगळ्याला सुरुवात करतं आणि त्यांना हळूहळू सवय लागते. आणि मग ते हळूहळू त्याला खायची सवय लागली की त्याचं हळूहळू रुमेन डेव्हलप व्हायला, म्हणजे त्याच्या जठराचे जे बाकीचे कप्पे आहेत ते तयार व्हायला सुरुवात होतात. मग आपण हळूहळू त्याचा खुराक वाढवायचा आहे आणि 1.5 महिन्याच्या नंतर तुम्ही त्याला चारा सुद्धा टाकू शकता. जसजसं पिल्लू मोठं होत जाईल तसतसं त्याचं दुधाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. आपल्याला खुराक वाढवत जायचंय. त्याच्यानंतर तो चारा खात जाणार आहे. म्हणजे 3 महिन्याचं ज्यावेळेस पिल्लू होईल मित्रांनो, तर त्याला आपण त्यावेळेस त्याचा दूध बंद करणार आहे. कारण आपल्याला परत ती शेळी गाभण असते, परत तिला आपल्याला पुढं ठेवायचं असतं. तर पहिल्या 1 महिन्यामध्ये जर आपल्याला पिल्लांना दूध कमी पडत असेल, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण शेळीला चांगला चारा आणि चांगला खुराक देणं हे खूप महत्वाचं आहे. आता चांगला चारा कोणत्या प्रकारचा असू शकतो, तर ह्याच्याविषयी मित्रांनो आपली शेती आपले पशुपक्षी या युट्यूब चॅनलवरती आपण चाऱ्याविषयी एक डिटेल अशी माहिती दिली. कोणत्या चाऱ्यामध्ये किती घटक आहेत, कोणत्या ह्याच्यामध्ये किती पोषक घटक आहेत, ह्याची डिटेल माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जाऊन ती चाऱ्याविषयीची माहिती पाहू शकता. जर तुम्ही शेळीला चांगला चारा आणि चांगला खुराक दिला, तर पिल्लांना तुमच्या दूध कमी पडत नाही. त्यांना पोटभर दूध मिळतं आणि दूध हे मित्रांनो अमृत आहे. हे प्रत्येकाला माहीत असून सुद्धा बरेच लोक टॉनिक पाजतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला टॉनिक पाजायची काही आवश्यकता नाही. जर तुम्ही शेळीचं दूध चांगलं म्हणजे खुराक दिला आणि चारा दिला, तर तुमचं ऑटोमॅटिक दूध वाढेल. दूध वाढलं की पिल्लांना पोटभर दूध मिळेल. दूध हे अमृत आहे. दुधासारखं दुसरं कुठलंही चांगलं नाही. तर त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त दूध देण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं मित्रांनो हे 3 महिन्यापर्यंत. आता पिल्लांचा आपण काय द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे हे बघितलं. आता ह्याच्यानंतर मित्रांनो मृत्यूचे अनेक कारण आहेत ह्याच्यामध्ये. आता काही कारण अशा असतात की ऍक्सिडेंटल कारण आहेत. आता ऍक्सिडेंटल कारणामध्ये काय येईल, समजा तुमचं शेडचं स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये दगड वगैरे असतील, तर
त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इंचू आलेला असेल, इंचू चावला तरी मित्रांनो पिल्लांची मरतूक होते. साप असेल तर साप चावला तरी मरतूक होऊ शकतो, किंवा तुमच्याकडे बाहेरचे प्राणी म्हणजे हिंस्र प्राणी येत असतील, लांडगा असेल, बिबटा असेल, वाघ असतील, हे येत असतील, किंवा पिसाळा कुत्रा तुम्ही चरायला सोडत असाल बाहेर, तर ह्यांच्यापासून पुन्हा चावले तरी पिल्लांची मरतूक होऊ शकते. म्हणजे कोणकोणत्या भागातून आपल्याला मरतूक होऊ शकते, त्या टाळायच्या कशा, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरं मित्रांनो, तुमचं शेडचं स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल, तुमच्या कुठंतरी तारा तुटलेल्या असतील किंवा गव्हाणीचं स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल, तर पिल्लांचं त्या गव्हाणीमध्ये कुठं मुंडका अडकेल किंवा तारामध्ये मुंडका अडकेल, तर त्याच्यापासून सुद्धा मरतूक होऊ शकते. किंवा जर तुम्ही पिल्लं बांधून ठेवत असाल किंवा शेळ्या बांधून ठेवत असाल, तर ते दोरीला तुमच्या बोहरकडी नसेल तर तो गळ्याला फास लागू शकतो, तिथं मरतूक होऊ शकते. किंवा जर तुम्ही मोठ्या शेळ्यांमध्ये जर लहान पिल्लं दिवसभर ठेवत असाल, तर त्या आई व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या शेळ्या त्या कप्प्यामध्ये असतात त्या पिल्लांना धडका देतात किंवा विचलून फेकतात, त्याच्यामुळे सुद्धा पिल्लांची मरतूक होऊ शकते. म्हणजे हे ऍक्सिडेंटल मृत्यू झाले मित्रांनो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे मृत्यू आहेत ते याच्यामध्ये ऍक्सिडेंटलचा हा एक प्रकार आला. आता दुसरा एक प्रकार ह्याच्यामध्ये मित्रांनो ट्रेस, सगळ्यात महत्वाचा जर फॅक्टर असेल तर ट्रेस. आता ट्रेस कुठून येतो किंवा ताण कुठून येतो, किंवा ती शेळी थोडक्यामध्ये टेन्शन मध्ये असते, तर ती कशामुळे राहते. समजा तुम्ही नवीन शेळी पालन व्यवसाय चालू केलेला आहे आणि बाहेरून शेळ्या फिरस्ती आणलेल्या आहेत आणि तुम्हाला त्याची हिस्ट्री माहित नाही, म्हणजे त्या शेळ्या फिरस्तीमध्ये होत्या का बंदिस्तमध्ये होत्या हे आपल्याला माहित नाही ना, आपण डायरेक्ट आणल्या आणि त्या बंदिस्तमध्ये केल्या. तर ज्या शेळ्यांना बाहेर चरायची सवय असते मित्रांनो, ती डायरेक्ट बंदिस्त होत नाही, त्याच्यामुळे ती शेळी ट्रेसमध्ये जाते. आणि ती जर तुम्ही गाभण असताना आणली तर त्या शेळीचा ट्रेस त्या पिल्लांवरती ऑटोमॅटिकली ट्रेसमध्ये जातात. ज्यावेळेस तर त्यावेळेस ते पिल्लं आपल्याला एकदम चांगले धडधाकट दिसतात, चांगले सदृढ दिसतात, म्हणजे त्यांचं वजन चांगलं असेल, सगळं चांगलं असतंय, ते पहिल्या वेळेस दूध पण पितील. पण जसजसा एक दिवस जातो, 2 दिवस जातो मित्रांनो, ते पिल्लं दूध पित नाहीत किंवा एका जागेला बसलेले उठत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्षण म्हणजे ती शेळी ट्रेसमध्ये असण्याचं आहे. त्या नॉर्मल असते, बाकी सगळी लक्षणं व्यवस्थित असतात, म्हणजे कुठलंही त्याच्यात आजार असलेल्याचं लक्षण दिसत नाही. परंतु ते ट्रेसमध्ये असल्यामुळे त्याला उठता येत नाही. आणि उठताना ज्यावेळेस मित्रांनो त्याचे पाठीमागचे जे पाय आहेत ना, असे बाहेरच्या बाजूला पसरलेले दिसतात, म्हणजे ते बॅलन्स त्याला त्याच्यावरती ठेवता येत नाही. म्हणजे हे सगळे ट्रेस मधले लक्षण आहेत. तर हा ट्रेस कमी करण्यासाठी जर तुम्ही फिरस्तीमधल्या शेळ्या आणल्या असतील तर त्यांना तुम्हाला ट्रेस कमी करण्यासाठी थोडा दिवस फिरवावा लागेल, किंवा अनेक ठिकाणावरून जर तुम्ही शेळ्या आणल्या असतील तर त्यांच्यामध्ये मारामारी होत असेल तर तो मारामारी सुद्धा ट्रेस त्या पिल्लांवरती येतो. आणि तो ट्रेस कमी करणं सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला, आणि तरच ते पिल्लं आपल्याकडे वाचणार आहेत, नाहीतर आपल्याला ती मरतूक तिथं झालेली दिसून येते. ट्रेसमध्येच मित्रांनो आणखीन पण ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ट्रेस कशा कशामुळे येतो, तर आणखीनही ट्रेस असतो मित्रांनो. तो कशाचा आहे, तर ह्यांच्यामध्ये बाह्य परजीवी. आता बाह्य परजीवी आपण कोणाला म्हणतो, तर शेळ्यांच्या तुम्ही ज्यावेळेस विकत आणल्या त्यांच्या अंगावरती उवा असतील, पिसवा असतील, गोचिड असतील, हे कीटक पण त्यांचं मित्रांनो रक्त शोषण करत असतात. आणि हे रक्त शोषण केलं की त्यांनी जे खाल्ल्या पिल्ल्याला जे आहे ते सगळं ते शोषण करतात. त्याच्यामुळे आपली शेळी कृश होते, म्हणजे काय होते, निकृष्ट, म्हणजे तिचं एकदम सडपातळ होऊन जाते. म्हणजे तिच्या शरीरातलं जे रक्ताचं प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जातो. आणि त्याच्यामध्ये ॲनिमिया म्हणजे काय, तर रक्तक्षय नावाचा जो आजार आहे, म्हणजे शरीरातलं तिच्या रक्त कमी होत झाल्यामुळे शेळी अशक्त होत जाते आणि ती मग पिल्लं फेकून देणं किंवा गाबडणं हे प्रकार पण होत असतात. तसंच मित्रांनो ते पिल्लांमध्ये पण जर समजा गोचिड पिसवा झाले लहान असताना, शेळ्यांचे पिसवा वगैरे त्या पिल्लांच्या अंगावरती येणार आहे, तर ते पिल्लांना पण जे खाल्लेलं पिल्लेलं आहे ते सगळं रक्त शोषण करून घेणार आहेत. त्याच्यामुळे तुमची पिल्लं पण सुधारणार नाहीत, वीक होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मित्रांनो की आंतरपरजीवी कोणाला म्हणतो आपण, म्हणजे जंत. आता जंताचे पण अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये चपटेकृमी असेल, पट्टकृमी असेल, हे अनेक ते जंताचे प्रकार आहेत. त्याच्याविषयी पण आपण मित्रांनो वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती देऊया. तर हे दंत निर्मूलन पण आपण प्रत्येक वेळेस करणं गरजेचं आहे. आता लहान पिल्लांचं दंत निर्मूलन कधी करायचं, तर ज्यावेळेस ते 1 महिन्याचे होतील त्यावेळेस आपल्याला त्यांचं पहिलं जंतनाशक करायचं. आणि ज्या मोठ्या शाळेत तुमचं जर बंदिस्तमध्ये असेल तर बंदिस्तमध्ये जास्त जंताचा इफेक्ट नसतो, तर तुम्ही दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी जरी जंतनाशक केलं तरी चालतं. पण प्रत्येक वेळेस मित्रांनो जंतनाशक म्हणजे जे औषध आहे त्याच्यातला जो घटक आहे तो आपण प्रत्येक वेळेस बदलून देणं खूप महत्वाचं असतो. म्हणजे असा वेगवेगळ्या प्रकारचा जो जनावरांवरती जो येणारा ट्रेस आहे, किंवा तुमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, चारा तुमचा खराब असेल किंवा निकृष्ट दर्जाचा चारा असेल, झाला पावसामध्ये तुमच्या शेळ्या भिजतायत, त्याच्यामध्ये येतात मित्रांनो. म्हणून आपल्याकडे म्हणजे शेडचं म्हणजे शेड पण त्यांच्या व्यवस्थेसाठी असलं पाहिजे, ज्याच्यामुळे शेळ्यांना थंडी वाजणार नाही, उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन लागणार नाही, पावसाळ्यामध्ये अति पावसात भिजणार नाहीत. तसे आपल्याकडे गव्हाणीचं स्ट्रक्चर पण चांगलं असलं पाहिजे, पाहिजेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट मित्रांनो त्याच्यावर ट्रेस येण्याला कारणीभूत आहे. तर हा जेवढा आपण ट्रेस कमी करू तेवढ्या आपल्या शेळ्या चांगल्या सदृढ राहतील, आणि शेळ्या सदृढ राहिल्या की ते मिळणारी पिल्लं जे आपल्याला ते ऑटोमॅटिकच सदृढ मिळतील. आणि पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मरतूक कमी कशी करता येईल म्हणजे, आणि ह्याच्यानंतर पण मित्रांनो होत असते, जसे की आजार आहेत, आजारामुळे पण पिल्लांची मृत्यू खूप मोठ्या प्रमाणात होते. ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मित्रांनो ऍसिडोसिस नावाचा हा आजार आहे. बऱ्याच शेळी पालकांना तो आतापर्यंत ओळखता पण आलेला नाही.
पहिल्या 15 दिवसामध्ये जास्त मरतूक ह्याच्यामुळे होत असते. तर ह्याची पण माहिती आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण सगळ्याच विषयाची माहिती एका व्हिडिओमध्ये होणार नाही. तर ऍसिडोसिस एक आहे, परत त्याच्यानंतर जुलाबामुळे पिल्लांची मरतूक होते. आता जुलाब कोणकोणते आहेत? पिवळे जुलाब असतील, पांढरे जुलाब असतील, हिरवे जुलाब असतील, ह्याच्यामुळे पण पिल्लांची मरतूक जास्त प्रमाणात होते. त्याच्यानंतर सर्दी, खोकला, निमोनिया ह्यासारख्या आजारामुळे सुद्धा पिल्लांची मरतूक जास्त होते. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍसिडोसिस, जुलाब आणि निमोनिया ह्याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप तळमळीनं ह्या सर्व गोष्टी सांगत आहे, जेणेकरून आपल्या शेळीपालकांची पिल्लांची मरतूक कमी झाली पाहिजे आणि प्रत्येकाचा व्यवसाय हा वाढत गेला पाहिजे. तुमची जर पिल्लांची मरतूक कमी झाली तरच आपल्याला त्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट येणार आहे मित्रांनो. जर आपल्या पिल्लांची मरतूक वाढत गेली तर आपण पण निगेटिव्ह मध्ये जातो. पिल्लांची मरतूक रोखता नाही आली तर आपला हळूहळू तो व्यवसाय तोट्यात जातो आणि मग आपला शेळीपालन व्यवसाय हा बंद पडतो. तर शेळीपालन व्यवसाय बंद पडू नये ह्याच्यासाठी हा सगळा अट्टास चालू आहे मित्रांनो. तर अशाच आपल्या ह्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपली शेती आपले पशु पक्षी ह्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमचं जे मत आहे मित्रांनो तुम्ही त्या कमेंटमध्ये जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील ते मला पण कळणार नाहीत. तर तुमच्या मनात ह्या व्हिडिओशी जे पण शंका असतील किंवा तुमचं मत त्याच्यामध्ये जे काय असेल तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.